लातूरची इडली घ्या. लातूरची इडली. हा, घ्या बापरे, लातूरची चटणी. लाल चटणी आहे का? आहे ना, सगळंच आहे. गडबंडे दिसले वा. काय फरक आहे बाकी साऊथ इंडियन चटणी मध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे? हे स्पेशल लातूरचे आहे. हा. अरे बापरे. मित्रांनो, आपण आलो होतो जस्ट नाश्ता सेंटर आहे वाकडला, आणि तिथे आल्या मागे एकदा भाऊजी सोबत आलो होतो मी, दीदी भाऊजी वगैरे. त्यावेळेस मला इथला चहा आवडला होता खास करून. पण आता यांनी नवीन ॲडिशन चालू केलंय, लातूरची इडली चटणी पण चालू केली आहे, आणि नाश्त्याला भरपूर शिरा वगैरे भरपूर काही गोष्टी येतात. वडा आहे, शाबू वडा. तो आपण इडलीची टेस्ट करून बघू की नेमकं इडली कशी आहे इथली, आणि बाकीच्या इडली मधले आणि त्या इडली चटणीमध्ये काय फरक आहे. स्पेशल जर काय असेल तर इथली चटणी आहे. अस्सल जी आपली लातूरची चटणी आहे त्याची जर टेस्ट करायची असेल, जस्ट नाश्ता सेंटर वाकड येथे आहे, आणि लोकेशन पण आपण तुम्हाला देऊ कमेंट मध्ये. लोकेशन देऊ, तिथला नंबर देऊ. श्रीकृष्ण वेज कोर्टच्या समोर आहे, एकदम अपोजिट साईडला. आणि क्वालिटी बघा, पातळ चटणी नाही काय नाही, एकदम घटबंड्या शेंगदाण्याची आणि खोबराची मिळून चटणी तयार करण्यात येते. आपल्या लातूरचा माणूस आहे, निलंगा तालुक्यातला जरीचा माणूस आहे आपला. भया नाव काय आपलं? विष्णू नाव आहे. विष्णू नाव आहे. आमचं शिरोणपाल गाव आहे. सुरआनंदपूर. शिरोणपाल तालुक्यात उंबरदरा गाव आहे. म्हणजे आपल्याला इडली आणायची होती. स्वतः माझं असं होतं की इडली खायची म्हणलं की लातूरला गेलो इडली खायची होती. मला मागचे 4 वर्ष झालं चहाचं शॉप आहे आपलं. 7 वर्ष झालं आता. म्हणजे इडली आणायची होती आपल्याला, लातूरची इडली. लातूरची शिमशेमध्ये कुठंच नाही, फक्त काय आपलं निगडीला काहीतरी आहे. त्याच्यानंतर आपल्या हिंजवडी कुठंच नव्हतं. वर्ग आपला भरपूर. इडली खायचं म्हणले की आपली चटणी नाही जमत. बरी काय नेमकं स्पेशल काय लातूरच्या चटणीमध्ये असं काय? प्युअर शेंगदाण्याची. शेंगदाणा भाजका शेंगदाणा, भाजलेला शेंगदाणा, म्हणजे युनिक आहे काहीतरी लोकांपेक्षा वेगळं आहे. अच्छा. आणि एकटा माणूस जर आता लातूरच्याच नाही, पुण्यामधल्या माणसाने, अमरावती जर असो, विदर्भातला असो, कुठलाही माणूस एकदा आपली चटणी खाल्ला की परत म्हणजे चटणी खाण्यासाठी चटणी इडली द्या, चटणी इडली द्या. अनलिमिटेड चटणी देता का उगं? पोट भरून खायचं. पोट भरून खायचं. लोक मन भरलं असं बोलून जाते. बरोबर आहे. असं नाही की बाबा उगाच दिलंय खायला. साधारण किती वर्ष झालं धंदा करता आता तुम्ही? आता मला 7 वर्ष झालं. 7 वर्ष झालं. 7 वर्ष झाले. बरोबर. पण असं नाही, लोकांना पोट भरून खाऊ घालण्यात एक आनंद वेगळा आहे. आनंद वेगळा आहे. बरोबर आहे. मग आता फक्त इडली चटणीच आहे का दुसरं बी काय आपल्याकडे? आपल्याकडे 36 प्रकारचा नाश्ता. 36 प्रकारचा नाश्ता. बापरे. लॉकडाऊन मध्ये पोहे विकायचे. पोहे चहा विकायचं. किती पोहे जायचे आपले? म्हणजे तेव्हा बी मी 5-10 किलोचे पोहे विकायचे. आता सध्या किती पोहे जातात आपले? एक पोतं पोहे लागतात. एक पोते पोहे दिवसाची आणि सुरुवात म्हणजे पोहे आपलं दही पोहे द्यायचो. दही पोहे. मध्ये मीच बनवायचो. बरोबर. किती रुपयाला प्लेट होतं? 2020 पासून. 2020 पासून सुरुवात. पिकअप घेतलं. त्या काळात म्हणजे लोक घरी बसून होते तेव्हा आपण आयुष्याला सुरुवात केली. बरोबर. शिक्षण काय झालं आपलं? ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. ग्रॅज्युएशन झालेलं आहे. काय कशामध्ये? आपलं बीकॉम मध्ये झालेलं. बीकॉम मध्ये. कोणत्या कॉलेजला होतो? आपलं लातूरला होतं. लातूरला. कोणत्या कॉलेजला? देशी केंद्रला होतं. बरं. 10वी पर्यंत शिक्षण देशी केंद्रला? नाही, गावाकडे झालं. गावाकडे झालं. बरं. मग ग्रॅज्युएशन देशी केंद्रला. बरं. करत केलो. आता मग डोसा उत्तप्पा सगळं काय म्हणायचं? काय इथं वडे स्पेशल आहे. वडे वगैरे सगळं दिसलं. म्हणजे डोसा घ्या बनवताना. बरं. किती लोकांना रोजगार देता आता तुम्ही? किती माणसं? 12 लोक काम. 12 लोक कामाला आहेत. आपले चहाचे 5 शॉप आहेत. 5 शॉप आहेत चहाचे. कुठं? रवनगरला. कोकणी चौकात आहे. कोकणी चौकात. बाबू. म्हणजे एकदम बोलतात सगळं. हिंजवडीला आहे. इथं आपल्या 2 शाखा आहेत, जस्टी आणि जस्ट. मग आता तुम्हाला कुणा साथ का एकटंच बघता सगळं? मी तर परिवाराची साथ होती, सहाय्याने केलो. आता सगळं एकटंच बघता. एकटंच बघता. भाऊ आहेत. मग आता तुम्ही इथं असल्यावर मग तिकडे कसं बंद काही जाय? मित्र आहेत, त्यांना दिलेले ते चालवतात. मित्रावाला चालवायला झालं. त्यांनी चालवतात. सीसीटीव्ही वगैरे ठेवून वॉच करायचं फक्त, मॉनिटरिंग. तुम्ही कधी तिकडे व्हिजिट मारता का नाही? कायम जात नाही. जाणे नसते. बरं. आता इथे स्वतःच आहे का गाळा कसं आहे? रेंट नाही. आता रेंट नाही. दोन्ही गाळे रेंट नाही. तरी किती पडतं रेंट वगैरे? 80,000 रुपये 2 दुकानाचं. अरे बाप. महिन्याला 80,000 रुपये भाडं भरला. लोकांना पगार नाहीत 80,000. नाही. काय नाही, जे आहे ते खोलून कष्ट आहेत आपले. बरोबर आहे का? ह्याच्यात लपवायचं काही नाही. काही इन्कम टॅक्सची धाड पडणार नाही ना, काय नाही एवढं घाबरायला.
आहे सगळं आनंद आहे. हा. करत गेलो. कष्ट बी आहेत दिवस रात्र. सकाळी कितला उठता आता? सकाळी 5 वाजता दुकान उघडते आपलं. 5 वाजता दुकान होतं. दुकान 5 वाजता उघडते. आणि रात्री कितला बंद? रात्री पलीकडे 11ला होते 8 वाजता होते. की 8 वाजता होते. भारी आहे. मग रात्री बी नाश्ता चालूच असते. चालू असते. दिवसभर पोहे, दिवसभर नाश्ता असतो. उत्तप्पा, डोसा. म्हणजे 36 प्रकारचा नाश्ता आहे आपला. हा काय आता वडापाव, समोसा, तरी पोहे. वडापाव समोसे दुपारी असतात 4. हा बर बर. पण आता आपलं स्पेशल इडली, डोसा, वडा, हा पोहा, शिरा सुशीला असते आपल्याकडे. पोहे कितला देता? पोहे 25 रुपये. 25 रुपयाला. पोट भरून दुसरीकडे 30 ला आहेत. अजून मागितले की अजून पोहे देतात. अरे वा. खाईल तेवढं चटणी खाईल तेवढी. बरोबर. म्हणजे मन भरून आहे हा. सगळं. माणूस आला की परत तृप्त झाला हा पाहिजे. तृप्त झाला. हा.